मराठी माणसांची नंबर 1 चॉईस मराठी मॅट्रिमोनी। माणिकराव कोकाटेंना विधिमंडळात रमी खेळणं भोवलं। कृषी खात्याऐवजी आता क्रीडा खात्याची जबाबदारी। राजीनामा न घेता खाते बदल करून अभय। संवेदनशील कृषी खातं आता अजित पवारांच्या विश्वासू माणसाकडे। दत्तात्रय भरणेंकडे आता कृषी खात्याची धुरा। शेतकऱ्यांना न्याय मिळवून देणार, भरणेंची प्रतिक्रिया। धनंजय मुंडेंच्या पुन्हा एकदा मंत्रिपदासाठी हालचाली सुरू। तर मुंडेंनी 2 वेळा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट घेतली। अजित पवार आणि तटकरेंसोबत सुद्धा मुंडेंच्या बैठका। मंत्रिमंडळात पुन्हा येण्यासाठी धनंजय मुंडेंचे आटोकाट प्रयत्न सुरू। मात्र अशा लोकांना मंत्रिमंडळात घेतलं तर सरकारवर प्रश्नचिन्ह निर्माण होईल। आमदार सुरेश धस यांचा सरकारला सल्ला। शब्दाचा पक्का म्हणणाऱ्या अजित पवारांनी शब्द पाळला नाही। अचानक असं काय झालं? 2 दिवसात अजित पवारांनी निर्णय बदलला। कोकाटेंच्या खाते बदलानंतर विजय घाडगे यांची नाराजी। बंडखोरांना वेळीच न रोखल्यास लोकशाहीचं नुकसान। पक्ष बदलणाऱ्या आमदारांवर आता सुप्रीम कोर्टाचं परखड मत। विधानसभा अध्यक्ष सुप्त राजकीय विचारांमुळे अपात्रतेची प्रक्रिया रखडवतात, कोर्टाची टिप्पणी। लाडकी बहीण योजनेसाठी पुन्हा एकदा सामाजिक न्याय विभागाकडून निधी। 410 कोटींचा निधी वर्ग केल्याची माहिती। जुलैचे पैसे देण्यासाठी सरकारकडून तरतूद। अलमट्टी धरणाची उंची न वाढवण्यासंदर्भात मुख्यमंत्री फडणवीसांचं केंद्रीय जलशक्ती मंत्र्यांना पत्र। सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यात पूर परिस्थिती गंभीर होण्याची शक्यता, मुख्यमंत्र्यांचं मत। महादेव मुंडे हत्या प्रकरणात एसआयटी चौकशी होणार। ज्ञानेश्वरी मुंडे यांनी भेट घेतल्यानंतर मुख्यमंत्री फडणवीसांचे पोलीस महासंचालकांना आदेश। महादेव मुंडेंच्या हत्येचे फोटो पाहून मुख्यमंत्री फडणवीस भावूक झाले। कुणालाही पाठीशी घालणार नाही असं आश्वासनही मुख्यमंत्र्यांनी दिलं। ज्ञानेश्वरी मुंडेंची माहिती। पुणे पार्टी प्रकरणी रोहिणी खडसेंचे पती प्रांजल केवलकरांसह 4घांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी। केवलकर सध्या येरवडा जेलमध्ये, तर आज जामिनासाठी अर्ज करणार। खऱ्या अर्थानं गद्दारी कुणी केली? गोरंट्याल यांच्या भाजप प्रवेशावरून अर्जुन खोतकरांची टीका। तर आम्ही ईडीला घाबरत नाही, घाबरून पळालो नाही। खोतकर रडून शिंदेंसोबत गेले, गोरंट्याल यांचाही पलटवार। मुंबईच्या बोरिवलीमध्ये आज मनसे पदाधिकाऱ्यांचं प्रशिक्षण शिबिर। राज ठाकरे मनसैनिकांना मार्गदर्शन करणार। बीएमसी निवडणुकीपूर्वी मनसेच्या या शिबिराला महत्त्व। महाराष्ट्राची अर्थव्यवस्था $1 ट्रिलियन करण्यासाठी वेगवान वाटचाल सुरू। मुख्यमंत्री फडणवीसांची माहिती। महाराष्ट्राचं स्वप्न साकार करण्यासाठी आशियाई बँकेनं सहकार्य करण्याचंही आवाहन। मुख्यमंत्री सहाय्यता निधीतनं कोकण विभागातील रुग्णांना मोठी मदत। 7 महिन्यात 2738 रुग्णांना 25,86,00,000 अर्थसहाय्य। मिठी नदी गाळ कंत्राट गैरव्यवहार प्रकरणी महत्त्वाची अपडेट। मुंबईमध्ये 8 ठिकाणी ईडीची छापेमारी। बनावट सामंजस्य करार सादर करणाऱ्या 5 कंत्राटदारांवर सुद्धा ईडीचे छापे। डोंबिवली ते ठाणे मार्गाचं रेखांकन करण्यासाठी केडीएमसी आयुक्तांच्या सूचना। आमदार राजेश मोरेंनी चर्चा केल्यानंतर आदेश। दिव्यात होणाऱ्या बुलेट ट्रेनच्या स्टेशनमुळे रस्त्याची मागणी। वारंवार खंडित होणाऱ्या वीज पुरवठ्यामुळे उद्योजक हैराण। ठाण्यातील उद्योजकांचा गुजरातला स्थलांतराचा इशारा। पुढील 2 महिन्यात तोडगा काढू, महावितरणचं आश्वासन। जायकवाडी धरण 91% भरल्यामुळे 18 दरवाजे उघडले। 9,000 क्युसेकनं पाण्याचा विसर्ग सुरू। मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते जलपूजन। राज्यात ऑगस्टमध्ये सरासरीपेक्षा कमी पावसाचा अंदाज। मुंबईमध्ये यंदा जुलैत पावसाची तूट। ऑगस्टच्या दुसऱ्या आठवड्यानंतर पावसाचं प्रमाण वाढण्याचाही अंदाज। महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत वापरल्या गेलेल्या सर्व इलेक्ट्रॉनिक ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅटची तपासणी। विधानसभेच्या निकालांमध्ये तफावत नाही, आयोगाकडून स्पष्ट। ओव्हल कसोटीच्या पहिल्या डावात भारताची फलंदाजी ढेपाळली। 204 धावांवर गमावल्या 6 विकेट्स। करुण नायरची एकाकी झुंज, 52 धावांवर नाबाद। अनिल अंबानींना ईडीचं समन्स आल्याची माहिती। तर 5 ऑगस्टला दिल्लीमध्ये चौकशी होणार। सूत्रांची माहिती। 17,000 कोटींच्या कथित कर्ज घोटाळा प्रकरणी नोटीस। अमेरिकेत भारतीय मालावर आजपासून टॅरिफ नाही। 8 ऑगस्टपासून 25% आयात शुल्क लागू होणार। भारताला करार करण्यासाठी आणखी 7 दिवस मिळाले। मराठी माणसांची नंबर 1 चॉईस मराठी मॅट्रिमोनी।